नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझ्या नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? महिला आश्रम। आणि हा महिला आश्रमचा तिसरा सीझन आहे। पहिला किंवा दुसरा सीझन मध्ये आपण बघितले की कशा प्रमाणे त्यांचा स्पष्टीकरण दिलेलं आहे, धडाचे स्पष्टीकरण दिलेलं आहे। याबद्दल आपण असं पाहणार आहे की यांचे काही किंवा प्रश्न उत्तर किंवा शब्दात पाहणार आहे। या सीझन मध्ये आपण शब्दात किंवा त्यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे पाहणार आहे। तर चला बघूया। पहिला आपण बघणार आहे शब्दात। या धड्यामध्ये काही असं कठीण शब्द नाही आलेले आहेत की त्यांचा अर्थ मी तुम्हाला देऊ किंवा त्यांच्या शब्दात असं नाही आहे। काही असं आलेलं आहे जे मी तुमच्या समोर दिलेले आहे, पण तो खूपच कमी आहे, 3 किंवा 4ही आहे। कारण की इथे मी पाहिले की याप्रमाणे इथे काही असं शब्द नाही जे कठीण मला वाटले की तुम्हाला पण नाही हे समजून घेणार आहे। तर याबद्दल यांचा खूपच कमी शब्दार्थ दिलेले आहे, ते तुमच्या समोर मी देत आहे, तुमच्या समोर आलेला आहे। बघा, शब्दात हिंदीतून हिंदी आणि इथे मराठी। उत्कटता म्हणजे तीव्रता आणि इथे पण तीव्रता। कलह म्हणजे विवाद आणि इथे संघर्ष। काय दिलेले आहे? संघर्ष। कुडण म्हणजे खीज आणि इथे त्रास। तर याप्रमाणे इथे इतकंही शब्द दिलेले आहे। तर अजून यांचे प्रश्न किंवा उत्तरे बघणार आहे। तर चला बघूया। बघा, इथे तुमच्या काय दिलेलं आहे? लवकरच मला सांगा। परिच्छेद, ज्यांना आपण काय म्हणतात? आकलन। खरंच। तर याप्रमाणे इथे तुमच्या परिच्छेद दिलेले आहे। आपल्याला हा जे प्रश्न दिलेले आहे यांचा प्रश्न किंवा उत्तरे इथे बघणार आहे। तर मी तुम्हाला उत्तरे दिलेले आहे। तर चला बघूया। पहिला प्रश्न काय आहे तुमचा? गद्यांश पढ़ के दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए। काय दिलेलं आहे? गद्यांश वाचून दी गई जे सूचना आहे त्यांचा कृतीयातून आपल्याला पूर्ण करायचं आहे। तर पहिला काय आहे बघूया। चला, पहिला आहे कृती पूर्ण कीजिए। व्यवस्था, तर यांची व्यवस्था कशी होणार? जसं इसकी आणि यना होतो, तर याप्रमाणे यांची अवस्था इसकी, आश्रम की आणि यन हो म्हणजे कोणताही पुरुष नाही होणार। तर याप्रमाणे यांची व्यवस्था कसं होती? इसकी आणि यना हो। तर याप्रमाणे इसकी, आश्रम की आणि यना हो म्हणजे कोणताही पुरुष। तर याप्रमाणे असं उत्तर त्यांना दिलेले आहे। आणि तुम्हाला पण असंही करायचं आहे। यांचं उत्तर असंही प्रमाणे तुम्हाला पण करायचं आहे। कळलं की नाही? हो। तर आता दुसरा बघू। दुसरा काय आहे बघा, इथे पत्र। तर पत्र प्रमाणे इन्होंने लिखा आणि इसे लिखा म्हणजे यांना हे लिहिलेले आहे आणि यांना दिलेले आहे। तर याप्रमाणे आपण पाहणार की इन्होंने लिखा कोणी लिहिलं होता? काका कालेलकर जीने। कोणी? काका कालेलकर जीने। आणि कोणाला लिहिलं होता? तर सरोज को। कोणाला? सरोज को। तर सरोज ना। तर याप्रमाणे असंही पत्राचा 2 विभागात केले आहे आणि कोणी कोणाला लिहिलेले आहे किंवा का लिहिलेले आहे असं प्रमाणे इथे दिलेले आहेत। कळत आहेत की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा। कळतं। छान। आता अजून बघूया। चला, आता दुसरा प्रश्न आलेले आहे। दुसरा प्रश्न काय? समझ कर लिखिए। समजून लिहायचं आहे। काय करायचं आहे? समजून लिहायचं आहे। तर पहिला काय आहे बघा, आश्रम में दाखिल होने के लिए इनकी आवश्यकता होगी। जेव्हा आश्रमला कोणताही स्त्री दाखल होणार तर यांची आवश्यकता राहणार। कोणती? पहिला बघा, पूरी पहचान व परिचय। पूर्ण पहचान व परिचय। तर याप्रमाणे यांचं पूर्वी पहचान म्हणजे पूर्ण पहचान आणि यांचा परिचय आपल्याला लागणार। तर याबद्दल इथे जे पहिलं आहे त्यांचं उत्तर काय आहे? हे आहे। काय आहे? हे। आता दुसरा बघा, आश्रम का अर्थ। आश्रम यांचा अर्थ काय आहे? होम या घर। काय आहे? होम या घर म्हणजे सदनपण आपण म्हणतात। तर याप्रमाणे आश्रम यांचा अर्थ आहे होम या घर। तर याप्रमाणे आता आपण तिसरा पाहणार। मी परत सांगते, पहिल्याचं उत्तर इथे आहे आणि दुसऱ्याचं उत्तर इथे आहे। तर याप्रमाणे असंही उत्तर दिलेले आहे। तर आपण आता तिसरा पाहणार। बघूया। चला, तीसरा है आकृति पूर्ण कीजिए। पहिला, आश्रम में रहने वाली महिलाओं को इनकी व्यवस्था स्वयं करनी पड़ेगी। आश्रम मध्ये जे महिला राहणार आहे त्यांची व्यवस्था त्यांना स्वयं करायची आहे। तर कोणती व्यवस्था? बघा, अपने खाने पीने की, अपने कपडे लत्ते की। जे ते खाणार आहे त्यांची आणि जे ते कपडे त्यांचे जे कपडे लागणार आहे त्यांची। तर हा दोघं व्यवस्था त्यांना स्वयं ही करायचं आहे। कोणाला? जे स्त्री इथे राहणार येणार आहेत त्यांना असे हा दोघंही व्यवस्था केलेले जाणार आहे किंवा हे स्वतःही करणार आहे। कळलं की नाही? हो। तर चला अजून बघूया। दुसरा,
निम्नलिखित विधान सत्य है या असत्य लिखिए। आश्रम में दाखिल हुए महिला जब चाहे आश्रम छोड़ सकती है। तर याप्रमाणे पहिला तुमचा प्रश्न आहे की आश्रम मध्ये जे महिला राहणार आहे ते आपल्या म्हणजे त्यांना असं वाटत की आता मी इथे नाही राहू शकता तर ते सोडून शकतात का? तर याप्रमाणे हा जे विधान आहे ते सत्य आहे। कोणतं आहे? सत्य। कोणतं विधान आहे? सत्य। आणि इथे दुसरा पाहणार आहे आपण, आश्रम में रहने वाली महिलाएं के खाने पीने की व्यवस्था आश्रम करेंगे। आश्रम यामध्ये जे महिला राहणार आहे त्यांची खाणे किंवा पिण्याची व्यवस्था म्हणजे जे खाणार आहे किंवा पिणार आहे यांची व्यवस्था ते करणार आहे का? तर याप्रमाणे यांचं उत्तर काय दिलंय? असत्य म्हणजे गलत। कारण की इथे दिलेला होता की त्यांची व्यवस्था त्यांना स्वतःही करायचं आहे। तर याप्रमाणे यांचं उत्तर असत्य आहे। आता आपण दुसरा बघणार, उपयुक्त गंधास में से ऐसे 2 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द, त्यांचं उत्तर आपल्याला निम्नलिखित शब्दाचं दिलेले आहेत। तर पहिलं काय आहे? पैसे। पहिला काय आहे? पैसे। बघा पहिल्यांचं उत्तर, आश्रम के लिए क्या मांगने की जरूरत नहीं है। आश्रम यासाठी काय मागण्याची जरूरत नाही आहे। तर याप्रमाणे काय आहे? पैसे। काय आहे? पैसे। तर यांचं उत्तर काय आहे? पैसे। यांचं उत्तर असं प्रमाणे दिलेले आहे। आता दुसरा बघूया, खर्च। काय आहे दुसरा? खर्च। तो खर्च का क्या है? दूसरा, सिफारिश करने वाले को गरीब महिला के लिए किसकी पक्की व्यवस्था करनी चाहिए। जेव्हा आपण शिफारिश करतो याप्रमाणे आपले जे गरीब महिला आहे त्यांच्यासाठी आपली कोणती पक्की व्यवस्था करायचा होता किंवा करणार आहे, तर याप्रमाणे असंही दिलेले आहे की यांचं उत्तर आपल्याला कसं तयार करायचं किंवा प्रश्न कसा तयार करायचा। कळलं? हो। आता आपण तिसरा पाहणार बघा, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए। प्रवाह तालिका पूर्ण करायचं आहे। तर पहिला काय आहे? आश्रम यांचा नियम। आश्रम यांचा नियम कोणकोणता आहे? तर याप्रमाणे इथे मी तुम्हाला उत्तर एक एक करून दिलेले आहे ते मी तुम्हाला बोलत आहे। बघा पहिला, आश्रम की व्यवस्था में किसी पुरुष का संबंध नहीं होना चाहिए। जेव्हा आम्ही हे आश्रमची व्यवस्था करणार त्याबद्दल कोणताही पुरुष यांचा संबंध नाही होणार आहे। दूसरा, आश्रम से संबंधित विज्ञापन अखबार में नहीं देना चाहिए। अखबार यातून संबंधित विज्ञापन कोणताही आपण अखबार मध्ये नाही देणार आहे। तीसरा, आश्रम की व्यवस्था के लिए किसी से पैसे मांगने की जरूरत नहीं है। आश्रम यांची व्यवस्था बद्दल आपल्याला कोणाबरोबरही पैसा मागण्याची जरूरत नाही आहे। तर याप्रमाणे 3 होऊन झालेला आहे। आता चौथा बघणार आपण, जो महिला आश्रम में दाखिल होगी वह स्वयं अपने खाने पीने व कपडे लत्ते की प्रबंध करेगी। जे पण महिला किंवा जे पण स्त्री तिथे दाखिल होणार ते स्वतःही आपल्या खाणे पिणे हा सगळं कपडे लत्ते यांची व्यवस्था करणार आहे। कळतं की नाही? हो। पूरी पहचान व परिचय के बिना किसी को भी आश्रम में दाखिल नहीं किया जाएगा। पुरी म्हणजे पूर्ण पहचान किंवा त्यांचा परिचय हा सगळं जे भेटणार तेव्हाही आश्रमला ते दाखिल होणार। जेव्हा हे सगळं नाही भेटणार तेव्हा ते आश्रम मध्ये दाखिल नाही होणार। आता आपण अजून बघूया, दाखिल हुई महिला जब चाहे तब आश्रम छोड़ सकती है। जे महिला तिथे आलेली आहे त्याला असं वाटतं की मी इथे आता नाही राहू शकतो तर ते सोडून जात आहे। म्हणजे जसं तसं मन आहे, जेव्हा ती येणार तेव्हा पण त्यांचं येण्याचं मन तेथे आहे आणि ज्याला त्यांना सोडणार आहे ते पण तिथेच आहे। कळतं की नाही? हो। तर अशा प्रमाणे असंही प्रवाह तालिका पूर्ण केलेली आहे। आता अजून बघूया, बघा आता आपल्या समोर आहे 3 शब्द संपदा। बघा, गद्यांश में प्रयुक्त अंग्रेजी शब्द लिखिए। गद्यांश याबद्दल आलेला अंग्रेजी शब्द लिहायचा होता। तर पहिला कोणता आहे? होम आणि दुसरा कोणता आहे? नोटीस। तर याप्रमाणे हा 2 शब्द दिलेले आहे। दुसरा, विलोम शब्द लिखिए। विलोम शब्द यांना आपल्याला लिहायचा आहे। पुरी, तर पुरीचं काय होणार? अधुरी। पुरीचं काय होणार? अधुरी। दुसरा, ज्यादा म्हणजे कम। तर याप्रमाणे याचं उत्तर असंही दिलेले जात आहे। आता आपल्या समोर आलेला आहे तिसरा, वचन बदली। काय आहे? वचन बदला। तर पहिलं काय आहे? महिला। तर याचं काय होणार? महिलाए। काय होणार? महिलाए। बहन, बहने। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। वचन बद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। आता आपण पाहणार आहे दुसरा, तर चला बघूया। आता आपल्या समोर आलेला आहे प्रश्न चौथा। कोणता? प्रश्न चौथा। तर चला बघूया। प्रश्न चौथा है, नीचे दिए हुए शब्दों को उचित उपसर्ग लगाकर नवीन शब्द लिहा। तर पहिला काय? प्रिय म्हणजे उपसर्ग अ, शब्द अप्रिय। दुसरा, व्यवस्था उपसर्ग अ आणि शब्द अव्यवस्था। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। आता आपण पाहणार आहे स्वमत। बघूया,
आश्रम व्यवस्था के अपने नियम होते हैं, वहां पर रहने वाले को उनका पालन करना जरुरी होता. इस पर आधारित अपने विचार लिखिए. याबद्दल इथे दिलेलं आहे. आश्रम व्यवस्था यांचा नियम होतात आणि याप्रमाणे त्यांचं पालन करायचं होता. हा आधारातून आपला विचार लिहायचा आहे. तर चला बघूया. बघा, प्रत्येक व्यवस्था के अपने नियम होते. प्रत्येक व्यवस्था यांचा अपना नियम होते. कोई भी व्यवस्था व सुचारू रूप से चले इसके लिए कुछ नियम बनाए जाते. कोणताही व्यवस्था हा सुचारू रूप जर चालणार आहे त्यांच्यासाठी आपण नियम बनवतात. आश्रम व्यवस्था के भी अपने नियम होते हैं आणि आश्रम व्यवस्था यासाठी भी आपले नियम होते. चाहे वो अनाथ आश्रम हो या महिला आश्रम, चाहे म्हणजे वो अनाथ आश्रम असेल किंवा महिला आश्रम, याबद्दल त्यांचाही नियम बनवून जात आहे. आश्रम में रहने वाले को अपना आचरण एवं व्यवहार शुद्ध रखना चाहिए. आश्रम याबद्दल जे पण कोणी राहते त्यांचं आचरण व व्यवहार हा शुद्ध राहू शकतं किंवा राहणार आहे. आश्रम के सुचारू रूप से चलने, आश्रम यामध्ये सुचारू रूप से चलने पर कोई दिक्कत ना हो इसके लिए नियमों का पालन करना पड़ता है. आश्रम याबद्दल कोणताही सुचारू रूप नाही चालणार, त्याबद्दल कोणताही दिक्कत किंवा कोणताही नियम यांचं पालन आपण नहीं करू शकतो. आश्रम में रहने वाला यदि कोई व्यक्ति भी बुरा आचरण या नियमों का उल्लंघन करे तो उसे आश्रम द्वारा नोटिस या चेतावनी दी जाती है. आश्रम याबद्दल कोणताही व्यक्ती किंवा कोणताही आचरणबद्दल कोणताही नियम यांचं उल्लंघन करणार त्यासाठी त्यांना नोटीस आपल्याला द्यायचं आहे. यदि ऐसा नहीं किया गया तो आश्रम में रहने वाले अन्य लोग भी अनुकरण करेंगे. जसं आपण असं नाही करणार तर या आश्रम मध्ये जे अजून लोक राहणार आहे ना ते पण बघून करणार आहे हा सगळं. इसलिए आश्रम व्यवस्था के नियमों का वहां पर रहने वाले को पालन करना जरूरी होता है. याबद्दल आश्रम में राहणारा कोणताही जे व्यक्ती आहे किंवा स्त्री आहे याबद्दल त्यांचं नियमांचं पालन करणं त्यांचा खूप अतिशय आवश्यक आहे. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. आता आपण पाहणार आहे दुसरा. तर हा तुमचा काय आहे? आकलन आणि यांचा प्रश्नोत्तर. चला प्रश्नोत्तर बघूया. गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. पहिला काय आहे? आकलन कृती संचालन पूर्ण कीजिए. काय आहे? संचालन पूर्ण करा. तर काय? आश्रम की इनकी आवश्यकता होती है. आश्रम बद्दल यांचा आवश्यकता होते. बघा, सदाचार, सेवा व भक्ति के वातावरण की, सादगी की, स्वावलंबन की आणि उपयोगी उद्योग सिखाने की व्यवस्था. तर याबद्दल हा 4 विशेष महत्व दिलेला आहे. तर अजून बघूया. चला बघा दुसरा. कारण लिखिए. आश्रम का वातावरण स्वतंत्र एवं मानवतापूर्ण हो. पहिला काय? आश्रम यांचा वातावरण स्वतंत्र एवं मानवतापूर्ण राहायचं ताकि आश्रम में रहने वाले परेशानी महिलाएं बेखटके रहकर अपने जीवन का सदुपयोग पवित्र सेवा कार्य करने में कर सके. याबद्दल यांचं उत्तर असं दिलेलं आहे. जे आश्रम मध्ये ते महिला राहणार आहे त्यांची जे परेशानी त्याचे बेठक्के राहणार आहे आणि आपल्या जीवन यांचा सदुपयोग ते करणार आहे त्यासाठी आपल्याला पवित्र सेवा असंही कार्य करणार आहे. दूसरा, आश्रम की व्यवस्था पर सीमित का झंझट ना हो. आश्रम याबद्दल त्यांचा सीमितचा झंझट नाही होणार कारण की ताकि आश्रम व्यवस्था को सुंदर तरीके से चला सके. कारण आश्रम व्यवस्था यासाठी आपण सुंदर तरीकातून ते चालवणार आहे परंतु असा बद्दल दिलेला आहे. आता आपण पाहणार शब्द संपदा. पहिला, निम्नलिखित शब्दों को अर्थ गद्यांश में ढूंढकर लिखिए. आपल्याला गद्यांशातून आपल्याला शब्द शोधायचा आहे. पहिला आहे पद्धती, तर तरीका, प्रबंध, व्यवस्था, वाद, कलह, तकलीफ, परेशानी. तर याबद्दल असंही त्यांचं उत्तर दिलेले आहे. आता आपण दुसरा पाहणार. अनेक शब्दों के लिए नए एक शब्द लिखिए. अनेक शब्द यासाठी आपल्याला एक शब्द लिहायचा आहे. तर पहिलं काय? किसी संस्था को सुचारू रूप से चलाने के लिए गठित संगठन. कोणत्याही संस्थाला ह्याला सुचारू रूप से चालवण्याचं गठित संगठन ते कोणतं आहे? सीमित. कोणतं आहे? सीमित. दुसरा, अपने काम स्वयं करना चाहिए. स्वावलंबन. आपला कार्य स्वयं करायचे आहे तर याबद्दल यांचा स्वावलंबन. तर अजून काय बघूया. बघा, गद्यांश में प्रयुक्त उपसर्ग शब्द ढूंढिए और संबंधित उपसर्ग अन्य बताइए. बेखटके उपसर्ग बे, नया शब्द बेसहारा, बेदखल. तर याप्रमाणे असा नवीन शब्द आलेला आहे. स्वतंत्र उपसर्ग स्व आणि नया शब्द स्वदेश, स्वागत. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. स्वमत अभिव्यक्ति. आश्रम किसी एक धर्म से चिपका नहीं होता. इस कथन के संदर्भ में अपने विचार लिखा. आश्रम कोणताही एक धर्माबद्दल चिपकन नाही राहणार या कथन आपला शब्द किंवा संदर्भ लिहायचा आहे. तर चला बघूया. आश्रम किसी एक धर्म से चिपका नहीं होता. आश्रम कोणताही एक धर्मावर चिपकत नाही. आश्रम को सभी धर्म मान्य होते हैं. आश्रम यांना सर्व धर्म मान्य असतात.
आश्रम में रहने वाले परेशान या दीन दुखी लोक अलग अलग धर्मों के होते. आश्रम मध्ये जे लोक राहणार आहेत ते खूपच परेशान झालेले आहे आणि दीन दुखी आणि वेगवेगळे धर्माचं आहेत. यदि आश्रम किसी एक धर्म का पक्ष लेता तो वहां पर रहने वाले लोग अन्य धर्म के लोगों को परेशानी या दिक्कत हो सकती है. जेव्हा आपण आश्रम बद्दल एकही धर्माचं मान्य करते तर याबद्दल जिथे अजून जे लोक येतात त्यांच्यासाठी हा धर्माचं खूपच दिक्कत किंवा परेशानी होणार आहे. इसलिए आश्रम किसी भी एक धर्म को अपनाता नहीं. याबद्दल ही आश्रम कोणत्याही एक धर्माला अपनात नाही आहे. उसके लिए सारे धर्म एक समान है. त्याच्यासाठी सगळं धर्म जे एक समान ही आहे. व सर्वधर्म संभाव की भावना को अपनाता है. ते सर्वधर्म संभाव यांची भावनाला अपनाते म्हणजे सर्व धर्म एकही सारखा आहे त्यांना असं कळतं. आश्रम व्यवस्था को सुचारू रूप से चलाने के लिए इसकी बेहद जरूरी होती है आणि आश्रम व्यवस्था यांना सुचारू रूप से चालण्यासाठी यांचा बेहद जरूरत अत्यावश्यक जरूरत आहे. आश्रम मानवता के धर्म का पालन करता है. आश्रम हे मानवता यांचा धर्माचा पालन करते और आश्रम में रहने वाले सभी लोग उसका पालन करने के लिए प्रेरित करता है. आणि आश्रम में म्हणजे आश्रम जे राहत आहे त्यासाठी हा सगळं जे यांचा पालन पोषण करत आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे यांच्या प्रश्न किंवा उत्तरे येणार, कशाप्रमाणे स्वमत येणार, हा सर्व तुम्ही पाहून या, नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि स्वमत जे लिहिलेले आहे ते विचार तुम्हाला असं वाटते की याबद्दल तुम्ही अजून लिहू शकतो तर ते तुम्ही लिहूया कारण की मी हे एक उदाहरण बद्दल ही दिलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला अजून लिहायचं तर तुम्ही लिहू शकता. कळलं? हो. धन्यवाद.